Hi, good morning everybody. Sorry for yesterday. कालच्या तासिकेमध्ये आपण आपलं लेक्चर अरेंज नाही करू शकलो कारण इथं आपल्या क्लासवरती मी साधारणतः 4:30-5 वाजेपर्यंत थांबलो. परत दुपारनंतर जेव्हा एकदा पाऊस स्टार्ट झाला तो थांबत नव्हता आणि आपल्या क्लासच्या इथं वरती पत्रे असल्यामुळं सतत आवाज येत असल्यामुळं काल व्हिडिओ करता आला नाही. सो टुडे day before yesterday when we arranged our lecture, in that lecture we studied chit chat from first poem from first unit, Walk a Little Slower Daddy, and the author of the poem is unknown. In chit chat, warming up and my thoughts, these 2 points we studied in our last lecture. Today we are going to learn this poem. Before I start this poem, I would like to tell you that I'm going to read this poem. While I'm reading, you have to see in your book very carefully and listen to me. See, walk a little slower. This is the title of the poem. First stanza. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps, and I don't want to fall. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, for you are leading me. Third stanza. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. Last stanza, fourth stanza of the poem. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, daddy, for I must follow you. Author unknown. This is addressing poem. This is requesting poem. Here, small child is the speaker in this poem, and this child requests to his father on the occasion of Father's Day. ही कविता विशेषतः फादर्स डे साठी लिहिली गेलेली कविता आहे. यामध्ये एक छोटंसं मूल त्याच्या पालकांना विनंती करते, वडिलांना विनंती करते की या कवितेमध्ये ही पोएम इज अ गिफ्ट टू हिज फादर ऑन द फादर्स डे. As we know that I think 1st June, before 1 week we celebrate a Father's Day. 21 जूनला माझ्या माहितीनुसार आपण आपला फादर्स डे आत्ता साजरा केला होतो. प्रत्येक जून महिन्यामध्ये आपण फादर्स डे सेलिब्रेट करतो. आता हे फादर्स सेलिब्रेशन ऑफ डे हे एक फॅड आलं आहे, बट ऑन द पर्टिक्युलर डे वी एक्सप्रेस अवर ग्रेटनेस टुवर्ड आवर फादर. आपली जी चांगलंपणा आहे किंवा काही गोष्टी आहेत त्या आपल्या वडिलांकडं आपण एक्सप्रेस करतो. हा एक स्पेशल डेचा उद्देश असेल. इथंही या पोएममध्ये फादर्स डे 21 जून हा सेलिब्रेट केला गेला आहे आणि रिक्वेस्टिंग पोएम सादर केली आहे त्या मुलानं त्याच्या पालकाकडं. कविता ही 4 स्टांजामध्ये डिवाईड केलेली आहे आणि या 4 स्टांजामध्ये नेमकं ते छोटं मूल त्याच्या वडिलांना काय रिक्वेस्ट करते, काय विनंती करते, आपल्याला ते पाहायचं आहे. फर्स्ट स्टांजा. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. खूप छोटं असलेलं बाळ त्याच्या वडिलांना रिक्वेस्ट करतं आहे. ती रिक्वेस्ट काय आहे? वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. या कवितेमध्ये, या पोएममध्ये 2 मिनिंग्ज आहेत. एक फ्रंट मिनिंग आहे अँड बिसाइड दॅट सेकंड मिनिंग. एक वरवरती वर्डली मिनिंग एक आहे आणि दुसरं त्या सेंटेन्सच्या पाठीमागं एक मिनिंग आहे जो या पोएमचा थीम म्हणून ओळखला जातो. मीन्स इथं कवितेमध्ये ते जे चाइल्ड आहे ते रिक्वेस्ट करते फादरांना वॉक अ लिटल स्लोअर बट नॉट फॉर वॉकिंग. वर्डली मिनिंग वॉक अ स्लोअर इट्स ओके, पण इथं मुळात वॉक अ स्लोअर ही कन्सेप्ट त्याच्या पलीकडे घेऊन जाते की जिथं वडिलांच्या बिहेवबद्दल बोललं जातं आहे. त्यांचं जे बिहेवियर आहे ते बिहेवियर चांगलं असलं पाहिजे, ते बिहेवियर प्रॉपर असलं पाहिजे आणि त्यामुळं या कवितेमध्ये त्या बिहेवियरला अनुसरून ते बेबी, ते चाइल्ड रिक्वेस्ट करते की तुम्ही तुमचं बिहेव प्रॉपर ठेवा. सो आय लर्न फ्रॉम यू बिकॉज यू आर लिडिंग टू मी. कारण तुम्ही माझ्या
तुम्ही माझे आदर्श आहात, मी तुम्हाला, तुम्ही मला लीड करताय, आय एम बिहाइंड यू, मी तुमच्या पाठीमागे आहे, आय एम फॉलोइंग यू. आणि मग मी तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्या वर्तनात उतरवणार आहे, सगळ्या गोष्टी मी माझ्या वर्तनात घेणार आहे. आणि मग त्यासाठी तुमचं बिहेवियर हे चांगलं असलं पाहिजे. देन I want to be a good citizen. I want to be a good Indian. And for that, what is important? Important thing is here father's behavior should be good. इथं महत्त्वाची गोष्ट काय की फादरचं बिहेवियर चांगलं असलं पाहिजे आणि त्यालाच अनुसरून ही पोएम आहे. म्हणून फर्स्ट 2 लाईन काय म्हणते, वॉक अ लिटल स्लोअर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. ते छोटंसं बाळ त्या वडिलांना म्हणतंय की बाबा तुम्ही हळूवार चाला, शांतपणे चाला, चालताना तुमच्या चालण्याची गती खूप असू देऊ नका. आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स. मी तुमचं अनुकरण करतोय, तुमच्या पाऊलखुणावरती माझी पावलं टाकत चाललो आहे. आणि अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि या दरम्यान मला पडायचं नाही, मला घसरून पडेन या प्रकारच्या गोष्टी मला इथं करायच्या नाहीत, मला तुमचं अनुकरण करायचं आहे. फुटस्टेप फॉलो करणं ही कन्सेप्ट इथं पालकाच्या किंवा त्या बाबांच्या, त्या फादरच्या ॲक्शनशी, डिसिजन्सशी आणि मॅनर्सशी कनेक्टेड आहे. इथं फुटस्टेप मीन्स नॉट वर्डली मिनिंग, शब्दशः अर्थ नाही घ्यायचा आपल्याला. इथं फुटस्टेप म्हणजे पाऊलखुणा, त्या पाऊलखुणावरती माझी पावलं टाकत मी चालतो आहे असं ते मूल त्या वडिलांना म्हणतं आहे. परंतु त्या पाऊलखुणा कोणत्या आहेत? त्या पाऊलखुणा म्हणजे प्रत्यक्ष त्या फुटस्टेप्स नाही आहेत, तर त्या ॲक्शन्स आहेत, डिसिजन्स अँड मॅनर ऑफ द फादर. त्या वडिलांचे निर्णय आहे, त्या वडिलांची कृती आहे, त्या वडिलांची वागण्या बोलण्याची जी पद्धती आहे, या सगळ्या गोष्टी इथं फुटस्टेप या अर्थानं वापरले आहेत. आणि म्हणून आय डोंट वॉन्ट टू फॉल. मला ते तुमच्या फुटस्टेपवरून चालत असताना पडायचं नाही. म्हणजे तुमचं जर वर्तन योग्य असेल, तुमचं जर निर्णय चांगले असतील, तुमची जर कृती चांगली असेल तर ती मी करेन आणि ती करताना मी चुकणार नाही. यासाठी इथं ते चाइल्ड त्याच्या वडिलांना काय म्हणते, बाबांना म्हणते की वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. बाबा हळूवार चला. सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. ते खूप छोटंसं मूल आहे आणि त्यांनी फर्स्ट स्टांजाच्या 3rd आणि 4th लाईनमध्ये सांगितलं आहे की का हळू चाला, तर आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप. मी तुमच्या पाऊलखुणावरती माझी पावलं टाकत येतो आहे. आणि त्या पाऊलखुणावरती, त्या तुमच्या पावलांवरती माझी पावलं टाकत असताना आय डोंट वॉन्ट टू फॉल. मला पडायचं नाही. म्हणजे तुमच्या कृती, तुमचे डिसिजन, तुमच्या मॅनर्स चांगले ठेवा. त्यामुळं मी माझ्या ॲक्शनमध्ये, डिसिजनमध्ये आणि मॅनरमध्ये चूक करणार नाही. म्हणून आय रिक्वेस्ट यू माय डॅड टू बी अ गुड सिटिजन. एक चांगला नागरिक व्हा, चांगला भारतीय व्हा. यासाठी या पोयमच्या माध्यमातून ते स्मॉल बेबी रिक्वेस्ट करते त्याच्या डॅडींना. सी द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोयम. पुन्हा एकदा वन्स आय एम गोइंग टू एक्सप्लेन. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. बाबा हळूवार चाला. सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. छोटंसं असलेलं मूल त्याच्या वडिलांना रिक्वेस्ट करतं आहे. का हळूवार चाला ते पुढच्या 2 लाईनमध्ये सांगितलं आहे. आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप. मी तुमच्या पाऊलखुणांवरती पावलं टाकतो आहे, मी तुमच्या पाठीमागं येतो आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला यात अनसक्सेसफुल व्हायचं नाही. फुटस्टेप हे ॲक्शन, डिसिजन अँड मॅनर ऑफ फादर याबरोबर कम्पेअर केलं आहे. तर फॉल हा जो वर्ड आहे, टू फॉल हे जे वापरलं आहे ते अनसक्सेसफुलनेस याबरोबर कम्पेअर केलं आहे. मीन्स फॉल मीन्स आय डोंट वॉन्ट टू फॉल मीन्स आय डोंट वॉन्ट टू अनसक्सेसफुल इन माय लाईफ. अँड कधी होणार नाही हे मूल अनसक्सेसफुल? इफ हिज फादर बिहेव प्रॉपर. जर त्या मुलाच्या वडिलांना योग्य वर्तन केलं तर ते मूल अनसक्सेसफुल होणार नाही. असा फर्स्ट स्टांजा या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे. नाव सेकंड स्टांजा काय म्हणतोय बघा. समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. बाबा कधी कधी तुमच्या चालण्याची गती, तुमची जी पावलं पडतात, समटाईम्स व्हेरी फास्ट, खूप वेगानं पडतात. समटाईम्स दे आर हार्ड टू सी. कधी कधी तर ती मला पाहतासुद्धा येत नाहीत, मला दिसतही नाही आहेत. सो वॉक लिटल स्लोअर डॅडी. आणि म्हणूनच म्हणतोय बाबा थोडं हळूवार चाला. फॉर यू आर लीडिंग मी. कारण तुम्ही माझ्या पुढं चालताय आणि मी तुमच्या पाठीमागं चालतो आहे. आणि माझ्या पावलांचं अंतर हे तुमच्या पावलांच्या अंतरापेक्षा कमी आहे. तुम्ही म्हणजे माझी निर्णय क्षमता,
माझी जी कृती आहे, माझे जे मॅनर्स आहेत हे तुमच्या निर्णय क्षमते इतके, तुमच्या कृती इतके, तुमच्या मॅनर्स इतके नाही आहेत, तुलनेनं कमी आहेत. तर मी तुमचं सगळं अनुकरण करावं, कारण तुम्ही मला लीड करताय. तेव्हा हे अनुकरण करताना मला ते मिसिंग झालं नाही पाहिजे, माझं चुकलं नाही पाहिजे. यासाठी तुम्ही तुमची थोडीशी गती कंट्रोल ठेवा. समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी तुमचं चालणं खूप वेगाच असतं. समटाईम्स दे आर हार्ड टू सी. कधी तर ते एवढे वेगात इतके अस्पष्टपणे पडलेली पाऊलखुणं असतात की त्या मला ओळखताही येत नाहीत. सो वॉक लिटल स्लोअर डॅडी. मग चाला हळू. पण का? त्याची 2 रिझन सांगितलं आहे. एक, त्यांच्या स्टेप्स फास्ट आहेत आणि फास्ट असलेल्या स्टेप हार्ड टू सी, पाहण्यासाठी अवघड जातात. फॉर यू आर लीडिंग मी. कारण तुम्ही माझ्या पुढं चालताय. तुम्ही बाबा चालताना थोडंसं सावकाश चाला, कारण या ठिकाणी त्यांच्या पाऊलखुणा पाहताना अवघड जाते. म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ते त्या मुलाला समजून येत नाही आहे. त्यांचे जे ॲक्शन्स आहेत ते त्या मुलाच्या लक्षात येत नाहीत. आणि म्हणून ते बाबांना पुन्हा विनंती करत आहे की वॉक लिटल स्लोअर डॅडी. तुम्ही तुमचं चालणं थोडं हळूवार करा. तुमचा चालण्याची गती खूप वेगानं आहे, ती कमी करा. कारण तुम्ही माझ्या पुढं चालवता, तुम्ही माझे मार्गदाता आहात, तुम्ही मला मार्ग दाखवता. आणि त्या मार्गावरून जेव्हा मी चालतो तेव्हा पुढं तुमच्या पाऊलखुणांच्या मदतीनं मला चालता येणं फायदेशीर ठरेल. मी माझ्या जीवनामध्ये सक्सेसफुल होईल, असं सेकंड स्टांजामध्ये सांगायचं पोएटानं. काय म्हणतो सेकंड स्टांजा? समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी तुमच्या स्टेप्स जे आहेत ते व्हेरी फास्ट असतात. म्हणजे तुमच्या ज्या ॲक्शन्स आहेत, तुमची जी कृती आहे, तुमचं जे काम आहे, जे कार्य आहे, जी निर्णय क्षमता आहे, तुमचे जे मॅनर्स आहेत ते खूप वेगाने घेतले जातात. समटाईम दे आर हार्ड टू सी. आणि ते मला पाहण्यासाठी, ते तुम्ही जे केलेलं कार्य आहे ते समजून घेण्यासाठी कठीण जातं. आणि ते मला कठीण न जावं यासाठी थर्ड लाईन सांगते, सो वॉक लिटल स्लोअर डॅडी. आणि म्हणून बाबा तुम्ही हळूवार चाला. तुमची चालण्याची जी गती आहे ती कमी ठेवा. फॉर यू आर लीडिंग मी. कारण तुम्ही माझ्या पुढं चालत आहात. तुम्ही माझं लीडर आहात, तुम्ही माझे मार्गदाता आहात. आणि माझा मार्गदाता, माझा लीडर हा थोडासा हळूवार चालला म्हणजे मला त्यांच्या पाठीमागं चालता येईल, त्यांचं अनुकरण मला करता येईल, असे रिक्वेस्ट सेकंड स्टांजामध्ये पोएटने केली आहे. नाव सी द थर्ड स्टांजा ऑफ द पोयम. समडे व्हेन आय एम ग्रोन अप. आता कवितेनं पूर्ण टर्न चेंज केला आहे. काय म्हणते बघा, थर्ड आणि फोर्थ स्टांजाकडे जाऊयात आपण. इथं हाफ ऑफ द पार्ट पोएमचा फिनिश होतो आहे. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप, यू आर वॉट आय वॉन्ट टू बी. काही दिवसानंतर म्हणजे काही वर्षानंतर जेव्हा मी मोठा होईन, मी एक सुजाण नागरिक होईन, मी छोट्या मुलापासून एक परिपूर्ण मनुष्य तयार होईन. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप, जेव्हा मी मोठा व्यक्ती झालेलो असेल, यू आर वॉट आय वॉन्ट टू बी. मला जे बनायचं आहे ते तुम्ही असाल. देन आय विल हॅव टू लीड. आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. माझी पूर्ण वाढ विकास झालेला असेल आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये जेव्हा मी मोठा झालेला असेल तेव्हा मला तुमच्यासारखा बाबा व्हायचा आहे, मला तुमच्यासारख्या वडिलांच्या भूमिकेमध्ये यायचं आहे. यू आर वॉट आय वॉन्ट टू बी. तुम्ही असाल जे मला बनायचं आहे. मी तुमच्यासारखाच बाबा होईन जेव्हा मी मोठा झालेला असेल, मी वडील होईन. अँड देन आय विल हॅव अ चाइल्ड. आणि मलाही माझं मूल असेल. जसं मी तुमचं मूल आहे तसं मलाही माझं मूल असेल. अँड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि जशी मी तुमच्याकडून आत्ता अपेक्षा करतो आहे, जसं तुम्ही चांगलं वर्तन करावं, चांगल्या गोष्टी कराव्यात, त्या मी शिकाव्यात, अवगत कराव्यात आणि मी मला घडवावं, तसं मी मोठा झाल्यानंतर माझं मूल माझ्याकडून अपेक्षा ठेवील. सेज इन द फोर्थ लाईन. हू विल वॉन्ट टू फॉलो मी. जे की मला अनुकरण करेल, जे माझ्या वर्तनाकडे पाहून त्याचं वर्तन घडवेल, असं या थर्ड स्टांजामध्ये सांगायचं आहे. थर्ड स्टांजा, फर्स्ट 2 स्टांजामध्ये स्पीकर ऑफ द पोएम इज अ व्हेरी स्मॉल चाइल्ड स्पीकिंग अबाउट हिज चाइल्डिश लाईफ. आय मीन इथं ते त्याच्या छोट्याशा लहानपणीच्या जीवनाबद्दल बोलते. पण थर्ड स्टांजामध्ये अगदी रॅपिड चेंज केला आणि त्यानं त्याचं बालपण सोडून दिलं आहे आणि ते त्याच्या
आयुष्यातील मोठ्या टप्प्याकडे गेलं आहे, जिथं ते बाबा बनतं आहे, वडील होतं आहे आणि त्याबद्दल बोलतं आहे सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप. जेव्हा मी मोठा झालेलो असेल, मी परिपूर्ण एक मनुष्य झालेलो असेल, तेव्हा माझं जे मूल आहे त्या माझ्या मुलालाही माझ्यासारखं व्हावं लागेल, कारण मी तुमच्यासारखा झालेलो असेल. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. मला जे पाहिजे तो तुम्ही झालेलो असेल. तुम्ही म्हणजे मी बाबा झालेलो असेल आणि बाबा म्हणजे तो बाबा जो आदर्श बाबा आहे, ते आदर्श वडील आहेत, ते आदर्श वडील मी बनलेलो असेल. देन आय विल हॅव अ चाइल्ड, आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. जसं मी छोटंसं तुमचं मूल आहे, तशाच प्रकारचं छोटंसं मूल माझ्याकडं असेल, कारण तेव्हा मी बाबा झालेलो असेल. अँड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि ते मूलसुद्धा तशाच प्रकारची अपेक्षा करेल की ते माझ्याकडून, मी जसा तुमच्याकडून काही गोष्टीची अपेक्षा ठेवतो तशाच प्रकारची, त्याच पद्धतीची अपेक्षा ते मूल माझ्याकडून ठेवेल आणि ती मला पूर्ण करायची आहे. म्हणून बाबा तुम्ही हळूवार चाला. मीन्स लुक ॲट युअर बिहेवियर अँड युअर नेचर. तुम्ही तुमच्या स्वभावाकडं, वर्तनाकडं योग्य पद्धतीनं वाटचाल करा, जेणेकरून ती चांगल्या गोष्टी मी माझ्या वर्तनात उतरवेन. जसं जसं मी या गोष्टी माझ्या वर्तनात उतरवेन तसं तसं मी डेव्हलप होईन जाईन आणि पुढं मी मोठा झाल्यानंतर मी वडील होईन आणि मलाही माझं छोटं बाळ असेल, मूल असेल आणि ते मूल ज्या प्रकारच्या अपेक्षा मी तुमच्याकडे केल्या त्याच प्रकारच्या अपेक्षा ते माझ्याकडे करेन. सेज इन द थर्ड स्टांजा. इथं थर्ड स्टांजामध्ये कवीने असं सांगितलं आहे. सी हिअर इन फोर्थ स्टांजा. कवितेचा चौथा स्टांजा काय म्हणतोय बघा. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. पोएमचा फर्स्ट स्टांजा जो आहे तो काय सांगतोय बघा. मलाही माझ्या मुलाला योग्य मार्गदर्शन करायचं आहे. आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. मला एक वडील म्हणून पुन्हा एक योग्य मार्गाने जायचं आहे. योग्य माझे ॲक्शन, डिसिजन, मॅनर हे योग्य ठेवायचे आहेत. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि त्यावेळी मला माझ्या मुलाला मी त्याचा अनुकरण प्रिय असावा असं वाटतंय. तेव्हा तुमचं वर्तन चांगलं असेल तर माझं अर्थातच होईल आणि माझं वर्तन चांगलं असेल तर अर्थातच माझ्या चाइल्डचं वर्तन चांगलं असेल. अँड आय वॉन्ट टू लीड जस्ट राईट. म्हणून मला योग्य मार्गाने जायचं आहे. मला योग्य गोष्टी करायच्यात माझ्या आयुष्यामध्ये. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. मी ट्रू होतो, मी सत्य होतो, मी सत्याच्या बाजूनं आहे, या गोष्टी सिद्ध होतील. सो वॉक लिटल स्लोअर डॅडी. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही तुमचं चालणं हळू ठेवा. फॉर आय मस्ट फॉलो यू. कारण मला तुमच्या पाठीमागं यायचं आहे. तुम्ही लीडर आहात माझे. म्हणून ते म्हणतं आहे की द बॉय वॉन्ट्स टू लीड. द बॉय वॉन्ट्स टू लीड ही चाइल्ड इन अ राईट अँड प्रॉपर वे. या ठिकाणी मुलाला प्रॉपर वे किंवा राईट वे चूज करायचं आहे. आणि ते चूज करत असताना ते कुणाकडे पाहून करणार आहे. ते त्याच्या वडिलांकडं, त्यांच्या फादरकडं पाहून त्या गोष्टी करणार आहे. आणि त्यावेळी दॅट आय वॉज ट्रू असं म्हणताना ते म्हणतं आहे की व्हॉट इज रॉंग अँड व्हॉट इज राईट. आय वॉन्ट टू टेल द डिफरन्स टू माय चाइल्ड. मला माझ्या मुलाला काय चुकीचं आणि काय बरोबर या गोष्टीमधला डिफरन्स सांगायचा आहे. आणि तो डिफरन्स सांगण्यासाठी आय वॉन्ट टू बी ट्रू. मी ट्रू असलं पाहिजे. आणि मी जर ट्रू असेल तर मी माझ्या मुलाला त्या प्रकारचं रॉंग आणि राईटमधला डिफरन्स क्लिअर करेन. सो फॉर आय मस्ट फॉलो यू. आणि म्हणून मला ते अनुकरण करायचं आहे. मी तुमच्या पाठीमागं तुमच्या पाऊलखुणावरती पावलं देत चालणार आहे. अशी विनंती ते मूल त्यांच्या पालकाला करते. तुम्ही बाबा सावकाश चाला आणि तुमच्या या सावकाश चालण्यामुळं मला सक्सेस येऊ शकेल आणि मी माझ्याबरोबर माझ्या येणाऱ्या नेक्स्ट जनरेशनलासुद्धा कव्हर करेन. या कवितेच्या माध्यमातून इथं चौथ्या स्टांजातून या गोष्टी सांगितल्यानंतर इथं आपल्याला 3 जनरेशनबद्दल पोएट बोललेले आहेत. पोएट स्वतःची जनरेशन बोलत आहेत, त्यांच्या वडिलांच्या जनरेशनबद्दल बोलत आहेत. अँड थर्ड जनरेशन मीन्स जे स्पीकर आहेत, जे बोलणार आहेत, त्यांची जे मूल आहे हे त्यांची थर्ड जनरेशन. 3 जनरेशनचा इथं मिलाप केला आहे कवींनी आणि ते आपल्यासमोर सादर केली आहे. या ठिकाणी 4 स्टांजाच्या माध्यमातून ही कविता आपल्यासमोर सादर केली आहे.
जवळपास व्हिडिओ हा 20 मिनिट्सचा होत चालला आहे. आजच्यासाठी आपल्याला इथंच थांबावं लागेल. याच्यातला इंग्लिश वर्कशॉप किंवा मार्जिन क्वेश्चन्सचे जे घटक आहे ते उद्याच्या तासिकेत आपण पाहणार आहोत. तुम्हाला ही पोएम आज राईट डाऊन करायची आपल्या नोटबुकमध्ये आणि मला व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करायचे आहेत. तसंच याच्यामध्ये जवळजवळ डिफिकल्ट वर्ड्स नव्हते, परंतु जे डिफिकल्ट वर्ड्स वाटत आहेत ते तुम्ही तिथं राईट डाऊन करा आणि मला पाठवा. जर तुम्हाला त्याचं मराठी मिनिंग येत असेल तर इट्स ओके, नसेल तर मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करेन. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. बाय, सी यू.